ते म्हणतात ना 16 वरीस धोक्याचं, तसंच प्रेग्नेन्सीमध्ये ना 7वा महिन्यात धोक्याचा. कधी काय होईल सांगता येत नाही. आज दीदीला ना अचानकच हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. संध्याकाळी तिला आहे ना उलटी आणि कंबरदुखीचा त्रास चालू झाला. त्याच्यामुळेच ना सगळ्यांनी आपली कामं जागच्या जागावर टाकली आणि हॉस्पिटलचा रस्ता पकडला. तिचं लक्ष दुखण्यापासून थोडा इकडे तिकडे जावा म्हणून मी तिला ना इथे व्हिक्टोरी करून अशी हसवण्याचा प्रयत्न करत होती. आणि हे आमचे गोलूराम इतका गोंधळ चालू असून पण आईच्या कुशीत बघा कसा झोपलाय तो. थोड्या वेळाने डॉक्टर आले. दीदीला चेक केलं तर बोलले 1 दिवस तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. त्यामुळेच ना क्लिनिकमधून बोरिया बिस्तर उचलून आम्ही हॉस्पिटलचा रस्ता पकडला. तिथे गेल्यावर दीदीने आपला युनिफॉर्म घातला, डॉक्युमेंटचं काम केलं आणि तिच्या सलाईन चालू झाल्या. गोलूच्या मम्माला बरं नाही आणि गोलू मम्माला चेक नाही करणार असं कधी होईल का? अजिबातच नाही. दोघांची बॉन्डिंग पण ना काही वेगळीच आहे. दीदी थोडीशी सेटल झाली आणि डॉक्टरांची आम्ही परमिशन घेतली आणि घरी जायला निघालो. फक्त गोलूचा काका ना दीदीजवळ थांबला होता. पण निघेपर्यंत रात्रीचे 11:30 वाजले होते. त्यात भावाची नाईट होती. त्याच्यामुळेच ना घरी जाऊन मी काही बनवेल आणि त्याला काही खायला देईल इतका वेळ तर आमच्याजवळ अजिबातच नव्हता. त्याच्यामुळेच ना हॉस्पिटलच्या बाहेर आम्ही वडापाव घेतले आणि तिथेच बसून ते खाल्ले. चला तर मग आजपुरती इतकेच गजाली. अशाच गजालींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.